मराठा समाजाचं मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली उन्हामध्ये उपोषण झालं आणि त्या उपोषणाला मोठं यश सुद्धा आलं. सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारकडून मनोज जरांगे पाटलांसोबत मराठा समाजाला देण्यात आलं. पण याच आंदोलनामध्ये आलेले कित्येक लोक हे उन्हामध्ये भाजले गेले आणि सरकारनं लवकरात लवकर याची दखल घेतली. हे मात्र चांगलं झालं असताना आता मराठा समाजावर मोठी शोककळा पसरली आहे. मराठा समाजावर मोठा दुःखाचा डोंगर पसरलाय असं म्हणायला हरकत नाही. नेमकं काय घडलंय, मराठा समाजावर शोककळा पसरली, आपण असं का म्हणतोय, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, मराठा समाजाने आजपर्यंत असे कित्येक आंदोलन केली, ज्या आंदोलनामध्ये आजपर्यंत त्यांना काही ठिकाणी यश आलेलं आहे तर काही ठिकाणी अपयश सुद्धा आलेले आहे. पण ज्यावेळेस पासून मनोज जरांगे पाटील या आंदोलनाच्या किंवा या उपोषणाच्या मार्गावर शिरलेले आहेत, किंवा ज्यावेळेस पासून देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं, देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस गृहमंत्री होते त्यावेळेस एक वेळेस आंतरवाली सराटीमध्ये हल्ला झाला आणि त्या हल्ल्यापासून मनोज जरांगे पाटलांचं नाव पुढं आलं. मनोज जरांगे पाटलांचं ज्यावेळेस नाव पुढं आलं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकच नाव गमू लागलं. मराठा समाजाविषयी जरी विषय काढला तर मनोज जरांगे पाटलांचं नाव पुढे येत होतं. आणि तशाच प्रकारचे उपोषण झाली, त्या उपोषणाला यश आलं. मुंबईचं आंदोलन झालं, त्या ठिकाणी मुंबईमध्ये एवढी लोक गेली, मुंबईमध्ये लाखो करोडो लोक गेली, पण एकाही माणसाचा जीव मुंबईहून परतताना झाला नाही किंवा मुंबईमध्ये गेल्यानंतर झाला नाही. पण काल उन्हामध्ये उपोषण झालं. आंदोलनाहून घरी परतत असताना स्वतःच्या त्या गाडीमध्ये रामचंद्र जामदाडे म्हणून सरडेवाडी गावातील इंदापूर मधील हा व्यक्ती स्वतःच्या गाडीत बसला. स्वतःच 2-3 माणसं सोबत होती आणि त्या ठिकाणी आपल्याला आनंद झाला आहे, आपल्याला आनंदाच्या भरामध्ये आपल्याला घरी जायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील जे आपले नेते आहेत, मराठा समाजाचे नेते आहेत, त्या नेत्याचं उपोषण सुटलेलं आहे. आणि जे नेते उन्हामध्ये दिवसभर तळपत होते, जे नेते दिवसभर उन्हामध्ये राहिले, त्या नेत्याच्या आंदोलनाला, उपोषणाला यश आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या उपोषणामध्ये मागण्या ठेवल्या होत्या, ज्या उपोषणामध्ये मागण्या मान्य करण्यासाठी प्राण लावले होते, त्या मागण्या मात्र मान्य झाल्या होत्या. आणि याच आनंदामध्ये रामचंद्र जमदाडे नावाचे व्यक्ती आपल्या घरी परतत असताना त्यांचा मोठा गाडीचा अपघात होतो आणि अपघात झाल्यानंतर ॲम्ब्युलन्स बोलावली जाते, काही गोष्टी केल्या जातात, मात्र त्यांचा तिथे जीव गेलेला असतो. कुठल्याही प्रकारची तिथं काही वाट ही दिसत नव्हती. पण त्यांच्यासोबत 2 व्यक्ती होते आणि ते 2 व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जखमी झालेले आहेत आणि जखमी असून त्यांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पण सगळ्यात महत्वाचं, आपण ज्या आंदोलनाला गेलो होतो ते आंदोलन यशस्वी करून आपण घरी परतत असताना आपल्या आनंदाच्या गगनाच्या भरात आपल्याला सुद्धा कुठल्या तरी गोष्टीचं भान असावं किंवा लक्ष आपण देऊन चालवावी गाडी. अशा प्रकारची कुठलीही घटना इथून पुढे घडू नये, कारण मुंबईमध्ये लाखो करोडो लोक गेलेले असताना, परतताना, येताना, जाताना कुठल्याही प्रकारची घटना पुढे आली नाही. मात्र बीडमध्ये, आंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी जर अशा प्रकारची घटना उघडकीस असेल तर नेमकं आपल्याला आता विचार करण्याची गरज आहे की आपला आनंद जरी झाला आपल्याला, तरी सुद्धा आपण कुठल्याही प्रकारची जास्त हुरहुर न लागता, किंवा तुमची जरी आनंदामध्ये चुकी नसली किंवा काही नसली तरी सुद्धा आपण एक सतर्क राहून आपल्या घरी प्रत्येक जणाच्या घरी परिवार वाट बघत आहेत याची काळजी घेऊनच आपण इथून पुढच्या उपोषणाला, आंदोलनाला येताना या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. कारण सगळ्यात महत्वाचा जीव आहे. आपल्याला मराठा समाजाचं आरक्षण जरी घ्यायचं असलं किंवा आरक्षणाचा प्रश्न जरी मार्गी लावायचा असला तर मराठा समाजाचा प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे. मराठा आरक्षणासाठी आणि प्रत्येक लढ्यासाठी हा प्रत्येक व्यक्ती, रामदास जमदाडेंसारखे प्रत्येक व्यक्ती आपल्याला गरजेचे आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि मराठ्यांच्या लढ्यासाठी. त्याच्यामुळे जर लढवय्ये साथीदार अशा प्रकारचे धारातीर्थी पडले, अशा प्रकारचे जर जात असतील तर याच्यावर नक्कीच विचार व्हायला हवा.
तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.